नमस्कार. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कैऱ्या भरपूर प्रमाणात असल्याने दुपारच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी आपण या कैऱ्यांचे बरेच पदार्थ बनवतो. अशा रखरखत्या उन्हामध्ये भाजी बरोबर जेवण जास्त जात नाही, त्यामुळे आपण जेवणामध्ये कैरीची कोशिंबीर, कैरीचं लोणचं आणि कैरीची चटणी असे पदार्थ जेवताना तोंडी लावण्यासाठी करतो. जेवताना असे चटपटीत पदार्थ असले तर 2 घास जरा जास्तच जातात. तर त्यातलाच अजून एक पदार्थ मी बनवणार आहे, तो म्हणजे कैरीचा ठेचा. तर हा ठेचा तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर हा ठेचा आंबट तिखट असून चवीला खूप जबरदस्त लागतो. तर असा हा कैरीचा ठेचा बनवायला आपण सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाण्यावरील हलक्याशा साली निघेपर्यंत ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत. आता हे शेंगदाणे चांगले भाजून झाल्यावर हे आता थंड होण्यास ठेवूया. तोपर्यंत गॅसच्या मिडियम फ्लेमवर पॅन ठेवून त्यामध्ये थोडेसे तेल घालून घ्यायचे. तेल थोडंसं गरम झाल्यावर त्यामध्ये 7-8 मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता. जर का तुम्हाला तिखट जास्त किंवा कमी हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. या मिरच्यांना चांगले डाग येईपर्यंत या तेलामध्ये परतून घेतल्या आहेत. आता यांना आपण काढून घेऊया. तर इथे मी कैरीच्या ठेच्यासाठी 1 तोतापुरी कैरी घेतली आहे. ही कैरी जास्त आंबट नाही आहे. जर का तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही जास्त आंबट असलेली कैरीसुद्धा वापरू शकता. ही कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. तर आता मी यावरील देठाकडचा भाग काढून घेते. कैरीला चीक असल्याने वरचा भाग हा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीचा कैरीचा ठेचा तुम्ही सुद्धा बनवा, तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आता यावरील सर्व साली काढून घेते. काही जण साली सकट सुद्धा कैऱ्या वापरतात, तर साली न काढता सुद्धा या कैऱ्या तुम्ही घेऊ शकता. तर अशी साल काढलेली कैरी आता आपण किसून घेणार आहोत. जर का ही कैरी तुम्हाला किसून घ्यायची नसेल तर तुम्ही या कैऱ्यांचे पीसेस सुद्धा करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजले होते शेंगदाणे त्यावरील साली काढून घेतल्या आणि ते शेंगदाणे या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. वरून 9 ते 10 लसणीच्या पाकळ्या घालून घेतल्यात. आता ज्या काही मिरच्या तेलामध्ये फ्राय केल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. वरून अर्धा चमचा जिरे घालून किसलेली कैरी घालून घ्यायची आहे. तर ही जी मी कैरी घेतली आहे ती थोडीशी पिकलेली आहे. तुम्ही इथे कच्ची कैरीसुद्धा वापरू शकता. वरून चवीनुसार मीठ घालून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून त्या भांड्यामधून ठेचा हा जरा जाडसरच फिरून घ्यायचा आहे. हा ठेचा मिक्सरमध्ये जास्त वेळ न फिरवता लगेचच मिक्सरमधून फिरून घ्यायचा आहे. तर हा ठेचा फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवून तुम्ही खाऊ शकता. मिक्सरमध्ये हा ठेचा न फिरवता खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता. तर असा हा आपला मस्त आंबट तिखट असलेला कैरीचा ठेचा बनवून तयार झाला आहे. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.